हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 4 सबस्ट्रॅक्शन जो आहे तो आपण सॉल्व करणार आहोत. त्यातलं पेज नंबर 23 आहे, त्याच्यावरची एक्सरसाइज आपण सॉल्व करणार आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे अरेंज वर्टिकली अँड सबट्रॅक्ट. म्हणजे आता हे जे तुम्हाला हॉरिझॉन्टली दिलेलं आहे ते वर्टिकली अरेंज करून सबट्रॅक्शन करायचं आहे. तर सबट्रॅक्शन कसं करायचं तुम्ही थर्ड स्टँडर्डमध्ये शिकलेले असाल, ठीक आहे. तर आपण थोडी रिव्हिजन करूयात ह्याची. इथे बघा 586 म्हणजे 586 मायनस 425. म्हणजे इथे पहिले आपण सबट्रॅक्शन करताना काय करतो, HTU लिहून घेतो व्हर्टिकल अरेंजमेंट करताना. यू म्हणजे काय युनिट, टी म्हणजे टेन्स आणि एच म्हणजे 100. म्हणजे मग हे 5 काय आहे, आपण वाचताना कसं वाचतो 500, म्हणजे मग बरोबर तो 5 एचच्या खाली आला पाहिजे. 86 80 म्हणजे आपण काय वाचतो 80 म्हणजे तो कशाच्या खाली पाहिजे 10च्या खाली. आणि 6 म्हणजे 6 फक्त नुसतं वाचतोय, मग तो कशाच्या खाली आला पाहिजे युनिटच्या. ठीक आहे. तर ही अशी अरेंजमेंट करून घेतली आपण. आता सबट्रॅक्शन करायचं आहे. 6 - 5 किती होतं आहे 1. 8 - 2 इज 6 आणि 5 - 4 इज 1. त्याच्यानंतर पुढचं बघूयात. आता इथे बघा 5मधनं 9 जाणार आहे का, नाही जाणार. मग ह्या 6मधनं या 6 10मधनं आपल्याला इथे एक घ्यायला लागेल. ठीक आहे. म्हणजे पण हे 5 असं क्रॉस करायचं इथे आणि काय लिहायचं इथे 15 लिहायचं. मग 15मधनं 9 गेल्यावर किती उरतात 6 राहतात इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ह्या 6मधनं आपण इथे एक दिला आहे, म्हणजे इथे काय राहिलं इथे 5 होईल. मग 5मधनं परत 7 जाणार का, नाही जाणार. मग ह्या 4मधनं आपण इकडे एक अजून घ्यायचा. सो हा 4 कॅन्सल, इथे काय होईल 3 होईल. आणि हा जो इकडे एक गेला आहे तो 5च्या पुढे येईल. म्हणजे हा नंबर काय तयार झाला 15. मग 15 - 7 किती होतं आहे 8 आणि 3 - 1 इज 2. ठीक आहे. याला म्हणतात बॉरोईंग. म्हणजे हा बॉरो ह्या नंबरवरनं जर तो कॅपेबल नसेल नंबर ह्याच्यातनं हे मायनस करू शकत नसेल तर आपण काय करतो अलीकडच्या मोठ्या नंबरमधनं एक नंबर बॉरो करतो इथे. इथे बघा नेक्स्ट बघा 2 - 1 होतं आहे का, होतं आहे. सो हे आपण डायरेक्ट करू शकतो. 4 - 5 होईल का, नाही होणार. सो या 5मधनं 1 इकडे बॉरो करायचा. म्हणजे हे 5चं काय होईल 4 होईल आणि या 4चं काय होईल 14 होईल. ठीक आहे. मग 14 - 5 इज, सो हे होणार आहे 9 आणि 4 - 3 इज 1. चला तसंच नेक्स्ट बघूयात 754 - 287. तर इथे परत 4मधनं 7 जाणार नाही. सो हे काय होईल 14 होईल आणि ह्याचं काय होईल 4 होईल, कारण आपण हा इकडे एक बॉरो केला. सो 14 - 7 इज 7. इथे परत आता 4मधनं 8 जाणार आहे का, नाही. परत मग या 7मधनं आपल्याला एक बॉरो करायला लागेल. सो ह्या 7चं काय होईल 6 होईल आणि इथे होईल 14. मग 14 - 8 इज 6 आणि या 6मधनं 2 गेल्यावर किती राहतो 4 राहतो. चला पुढे बघूयात 500 - 365. आता 0मधनं 5 जाईल का, नाही जाणार. मग या 0कडे पण स्वतःचं काही नाही, असं या 5मधनं आपल्याला इथे घ्यायला लागणार आहे. मग इथनं घेतल्यावर ह्याचा 10 होईल आणि ह्याचा काय होईल 9 होईल. कारण ह्या 0 इथे आधी ह्या 0ने काय केलं या 5कडनं एक नंबर घेतला. ठीक आहे 10 घेतला, पण ह्याच्याकडनं आपण ऑलरेडी इथे एक घेतला, इथे बॉरो केला आहे. ठीक आहे. म्हणजे हे 10 - काय 5 काय झालं 5 झालं. मग ह्याच्याकडनं आपण एक बॉरो केला म्हणजे ह्या 10चं काय झालं 9 झालं आणि या 5चं झालं 4. सो 9 - 6 इज 3 अँड 4 - 3 इज 1. नेक्स्ट बघूयात 502 - 307. आता 2मधनं 7 जाणार आहे का, नाही. सो इथे काय आलं 12. 12 - 7 इज 5. मग इथे काय होणार आहे, इथे समजा आपण यातनं बॉरो केला तर तो 10 झाला असता, पण यातनं आपण अजून एक इथे बॉरो केला म्हणजे इथे काय होणार आहे 9. मग 9 - 0 इज 9 आणि इथे काय झालं मग 4. 4 - 3 इज 1. आता तुम्ही हे क्रॉस चेक कसं कराल, तुमचा आन्सर बरोबर आहे हे कसं समजेल तुम्हाला, तर तुम्ही ह्या नंबरची आणि ह्या नंबरची ॲडिशन करायची. ठीक आहे. आपण एकदा मी करून दाखवते क्रॉस चेक कसं करणार तुम्ही. ठीक आहे. इथे साईडला करून दाखवते. 307 + 195. तर 7 + 5 किती 12, कॅरी ओव्हरला गेला 1. 9 + 1 इज 10, म्हणजे इथे 0 राहिला, इथे 1 गेला. 3 + 1 इज 4 + 1 इज 5. आलं 502. तर तुम्ही कॉन्फिडंट नसाल की हे आपलं उत्तर काहीतरी चुकीचं वाटतं आहे, बरोबर नाही आलं. मग अशा वेळेस काय करायचं, ह्या 2 नंबरची ॲडिशन करायची. म्हणजे मग हा पहिला नंबर येतो ज्यात मोठा नंबर ज्याच्यातनं आपण मायनस केला तो नंबर. मग हे तुमचं जर बरोबर आलं तर तुमचा आन्सर बरोबर आहे. चला पुढचे बघूया. पुढचा क्वेश्चन आहे इफ 400 - 100 इज 300, सॉल्व 477 - 177, राईट 3 सबट्रॅक्शन प्रॉब्लेम विथ द आन्सर 200. आधी आपल्याला ह्याचं सबट्रॅक्शन करायचे आणि मग असे 3 सबट्रॅक्शन प्रॉब्लेम आपल्याला दाखवायचे ज्याचा आन्सर काय यायला पाहिजे 200 यायला पाहिजे. तर पहिलं तर आपण आधी हे सबट्रॅक्शन करून घेऊयात. HTU
म्हणजे इथे आपण काय लिहिणार 477 मायनस 177. मग आता ह्याचा आन्सर काय येतं 7 - 7 इज 0, 7 - 7 इज 0, 4 - 1 इज 3, ह्याचं 300 आलं. आता पुढचे 3 सबट्रॅक्शन प्रॉब्लेम आपल्याला लिहायचे ते लिहून घेऊ आपण. HTU आणि HTU. आता कुठले घेऊ शकतो आपण घेऊ शकतो 500 मायनस 300. म्हणजे मग ह्याचा आन्सर काय येतं 0 - 0 इज 0, 0 - 0 इज 0 आणि 5 - 3 इज 2. सो हे झालं 200. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो 799 मायनस 599. ठीक आहे. 9 - 9 इज 0, परत 9 - 9 इज 0 आणि 7 - 5 किती होतं 2. तसंच आपण इथे घेऊ शकतो 999 मायनस 799. हे कसं ओळखायचं तुम्हाला माहिती आहे 9मधनं 7 गेला 2 राहणार आहे आणि हे 99 तर 0च येणार आहे. असं तुम्ही करू शकता. सो 9 - 9 इज 0, अगेन 0, 9 - 7 इज 2. आलं आहे. हे 3 प्रॉब्लेम झालेत आपले सॉल्व करून. चला थर्ड क्वेश्चन बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. रजनी बायज अ युनिफॉर्म वर्थ ₹372 अँड अ स्कूल बॅग वर्थ ₹250. हाऊ मच मोर डज शी स्पेंड ऑन अ युनिफॉर्म दॅन ऑन द बॅग. म्हणजे तुम्हाला इथे कळतं की युनिफॉर्मला जास्त पैसे लागलेत 372 लागलेत आणि बॅगला कमी लागलेत. मग तिला बॅगला किती कमी लागले किंवा युनिफॉर्मला तिने किती जास्त पैसे भरले स्कूल बॅगपेक्षा ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल या 372मधनं हे 250 मायनस करायला लागेल. सो इथे लिहून घेऊ आपण HTU पहिले लिहून घेऊ. मग इथे लिहून घेऊया 372 मायनस 250. आता इथे बघा 2 - 0 इज 2, 7 - 5 इज 2 अँड 3 - 2 इज 1. सिम्पल सबट्रॅक्शन होतं एकदम, काही बॉरो करायला लागलं नाही. सो किती तिने पे केले युनिफॉर्म करता जास्त 122. इथे आपण लिहून घेतो. हे कशाचे होते 372 कशाचे होते युनिफॉर्म कॉस्ट. हे काय होतं बॅग कॉस्ट. आणि हे काय होतं 122 स्पेंड मोर ऑन युनिफॉर्म. मग आता हा वर्ड प्रॉब्लेम आहे. आपण आन्सर काय लिहायचं खाली वर्ड प्रॉब्लेममध्ये रजनी स्पेंड ₹122 more on uniform than school bag. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. द आन्सर टू अन ॲडिशन इज 915. वन ऑफ द नंबर इज 427 विच इज द अदर नंबर. म्हणजे 2 नंबर मिळून ॲडिशन किती होती आहे 915. त्यातला एक नंबर दिलेला आहे आपल्याला. मग दुसरा नंबर कसा फाइंड करायचा. मग आपण हा 915मधनं 427 मायनस केले की आपल्याला दुसरा नंबर मिळेल. सो आन्सरमध्ये लिहा इथे HTU. इथे किती येणार आहे 915 मायनस 427. ठीक आहे. आता बघा इथे 5मधनं 7 जाणार आहेत का नाही. सो हे किती आलं 15 आलं आणि हे 1चं काय झाला 0 झाला. सो 15 - 7 इज 8. आता 0मधनं 2 जातील का नाही. म्हणजे मग या 9मधनं पण एक बॉरो करायला लागेल. सो ह्या 9चं काय झाला 8 झाला आणि हा काय झाला 10. सो 10 - 2 इज 8 आणि 8 - 4 इज 4. सो काय नंबर आहे 488. आता आपण हे कसं क्रॉस चेक करायचं तर आपण आता 488 आणि पेननेच दाखवते 488 प्लस 427ची आपण ॲडिशन करून बघूयात आणि आपल्याला कळेल की आपला आन्सर बरोबर आहे की नाही. सो 8 + 7 इज किती होतं 15 होतं. कॅरी ओव्हरला गेला 1. 8 + 1 इज 9 आणि 9 + 2 इज 11. सो इथे 1 आला इथे एक 1 गेला. 4 + 4 इज 8 + 1 इज 9. म्हणजे आन्सर काय आलं 915. म्हणजे आपलं हे आन्सर जे आलं ते बरोबर आहे. सो दुसरा नंबर कुठला आहे 488. सो इथे खाली आन्सर लिहायचं द अदर नंबर इज 488. चला 5th क्वेश्चन बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा सेमच आहे थोडासा वेगळा दिलेला आहे. द आन्सर टू अन ॲडिशन इज 915. चूज एनी नंबर स्मॉलर दॅन 800 ॲज वन ऑफ द नंबर्स. फाइंड द अदर नंबर. म्हणजे आपल्याला एक नंबर आपण आपला चूज करायचा आहे का कुठला चूज करायचा आहे
जो 800पेक्षा कमी असेल असा नंबर चूज करायचा आहे आणि मग त्याच्यातनं दुसरा नंबर फाइंड करायचा आहे. सो आपण लिहूयात पहिले. वी विल चूज स्मॉलर नंबर दॅन 800. आपण 750 चूज करूयात. 750. मग आता आपल्याला 750 दुसरा एक नंबर मिळाला आपल्याला. मग दुसरा नंबर फाइंड करायला आपल्याला काय करायला लागेल, 915मधनं 750 मायनस करायला लागेल. सो इथे लिहून घेऊ आपण HTU 915 मायनस 750. आता ह्याची सबट्रॅक्शन करूयात. 5 - 0 इज 5. 1मधनं 5 जाणार आहेत का, नाही. सो इथे काय आलं 11 आलं आणि 9चं काय झालं 8 झालं, कारण या 9मधनं इथे एक गेलेलं आहे. ठीक आहे. 11 - 5 इज 6 आणि 8 - 7 इज 1. आता हे क्रॉस चेक कसं करायचं. 165 प्लस आपण काय करणार आहे 750. सो 5 + 0 इज 5. 6 + 5 इज 11. कॅरी ओव्हरला गेला 1. 7 + 1 इज 8 + 1 इज 9. म्हणजे 915 आलं. म्हणजे हा आपला आन्सर आले आहे आपलं ते बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन बघूयात. युजिंग द नंबर्स 534 and 252 राईट अ सबट्रॅक्शन वर्ड प्रॉब्लेम अँड सॉल्व इट. म्हणजे तो आपल्याला तयार करायचा आहे प्रॉब्लेम, जो इथे मी करून ठेवला आहे आणि तो आपल्याला सॉल्व पण करायचा आहे. इथे बघा मी प्रॉब्लेम काय तयार केला आहे. राजू बाय स्टोरी बुक्स फॉर ₹534 अँड सम नोटबुक्स फॉर ₹252. हाऊ मच मोर मनी ही स्पेंड ऑन स्टोरी बुक दॅन द नोटबुक्स. आता हे आपण सॉल्व करू. पहिले आपलं काय येणार आहे HTU येणार आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायला लागेल 534 मोठ्या नंबरमधनं स्मॉल नंबर मायनस करायला लागेल. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 534 - 252. सो 4 - 2 इज 2. 3मधनं 5 जाणार नाही. सो इथे काय आलं 13 आणि 5चं काय झालं 4. सो 13 - 5 इज 8 अँड 4 - 2 इज 2. म्हणजे किती त्यांनी जास्त स्पेंड केले स्टोरी बुक्सवर 282. सो देअरफॉर राजू स्पेंड ₹282 ऑन कशावर केले स्टोरी बुक्सवर दॅन नोटबुक्स. ठीक आहे. इथे आपलं एक्सरसाइज 23 पेजवरचं एक्सरसाइज आहे ते संपलेलं आहे. त्याच्यानंतर 24वरचं एक्सरसाइजचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. थँक्यू.